संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर या संस्थेचे चेअरमन हरीजी रावलिया सर आणि या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला पंचांग प्रणाम करतो। आज या ठिकाणी हा जो संघ आहे ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या सानिध्यातून आष्टी तालुका या संदर्भात आणि डोळठाण आष्टी तालुक्या अंतर्गत डोळठाण शाखा या शाखेचे अध्यक्ष आदरणीय के.आर. खंडा आपले वंदन पाकरे गुरुजी आणि या शाखेचे आमच्या आदरणीय आमचे गुरुवर्य आणि आमचे शिक्षक आदरणीय कांबळे सर या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत। त्या पवार सरांनी त्यावेळेलाच आम्हाला सांगितलं होतं तुम्ही संघ घेतला की पहिलं भोजन मी घेतो। पवार साहेबांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं पवार गुरुजींनी। तर या ठिकाणी आपण सर या ठिकाणी आलेले आहोत। त्यांच्या संघाचा आपल्याला खूप त्यांनी आपल्याला विनंती केली होती की पवार साहेब तुम्ही कधीही संघाची एक तारीख सांगा मी कोणतीही तारीख घेईल। तर या ठिकाणी आमचे गुरुजी आणि संघाला शिकवणारे कांबळे गुरुजी हे आम्हाला पुढील मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी मोबाईल बंद करा थोडा वेळ। या ठिकाणी आपण त्रिशरण पंचशील घेत आहोत। प्रोग्राम आपला असा असेल या ठिकाणी त्रिशरण पंचशील झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था करायची आहे। भोजन झाल्याच्या नंतर संघाची इतक आशीर्वाद होईल आणि संघ जाताना आपण गुलाब पुष्पाने त्यांचं स्वागत करायचं आहे। आणि म्हणून आता या ठिकाणी याचनेसह आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करीत आहोत। बस सगळे गुडघ्यावर बसा। उपासक संघाने ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे। माझ्या बरोबर बस बसा। मला माझ्या बरोबर पाहिजे चला बसा नाही त्यांना बसू। हात जोडा सगळ्यांनी उपासकाने हात जोडा। कारण या संस्कृतीमध्ये यातना केल्याशिवाय काही मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी गम्मानी प्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी पंडितजींची यातना करू। त्रिशरण पंचशील होईल भोजन होईल। भोजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आशीर्वाद आणि थोडं देशनेचा कार्यक्रम विहारात करायचा ना काही विहारात फक्त भेटायचे का मला अच्छा। आणि त्यानंतर इथं देशना होईल। देशना होऊन संघ या गावच्या विहारामध्ये जाईल आणि पुढे संघ आपल्या निवासस्थानी जाईल। चला हात जोडा। ओकास वंदामि भन्ते द्वारकं कतं सर्व अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं ओकास वंदामि भन्ते द्वारकं कतं सर्व अपराधं क्षमतु मे भन्ते कति